नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजची बातमी बघण्याआधी तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर लाडकी बहीण आपली जी प्रतीक्षा आहे ना, ही अखेर संपलेली आहे. कारण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये जे पैसे आहे ना, ते पैसे इथे जमा होणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. आपण जुलैचा जो जिहार आहे, तो सुद्धा या ठिकाणी ते बघितलेला आहे. परंतु लाडकी बहीण अजून सुद्धा इथे संभ्रम आहे, की बुवा आम्हाला ₹1500 भेटणार, की ₹3000 भेटणार? आम्हाला 1 हप्ता जुलैचा भेटणार, की 2 हप्ते आम्हाला जुलै आणि ऑगस्टचे भेटणार. तर या संदर्भात आपण महत्त्वाची बातमी या ठिकाणी ते बघणार आहोत. तुम्हाला ₹1500 भेटणार की ₹3000? आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे इथे तुम्हाला खरंच सरकारकडून इलेक्ट्रिक स्कूटर इथे भेटणार आहे का? ती पण फ्रीमध्ये. ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे ह्या 2 बातम्या खूप महत्त्वाच्या आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. राज्यातल्या लाखो महिला अनेक दिवसांपासून जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या 2 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करण्यात आला असून त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे इथे जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. बघा, इथे जो जी.आर. आहे ना, हा शुक्रवारी या ठिकाणी इथे प्रसिद्ध झालेला होता आणि त्यानंतर आज जो आहे ना, हा सोमवार आहे. म्हणजे 2 ते 3 दिवस इथे जो जी.आर. आहे ना, हा निघून झालेला आहे. परंतु अजून सुद्धा प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जे पैसे आहे, ते इथे जमा झालेले नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 दिवसात जर पैसे जमा झाले नाहीत, तर 20 ऑगस्ट नंतर इथे आपल्या लाडक्या बहिणींना इथे ₹3000 इथे भेटण्याची दाट शक्यता आहे. कारण की पुढे 8 दिवसावरच रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ₹3000 लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती ते आहे ना, इथे जमा होऊ शकतात. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. परंतु महिला आणि बालविकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 319 कोटी जे आहे ना, इतका निधी जो आहे ना, हा वर्ग करण्यात आला. हा फक्त निधी कशासाठी? जुलैच्या हप्त्यासाठी ते निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो हप्त्याचा आहे त्याने कुठेही उल्लेख या ठिकाणी करण्यात आला नाही ते जी-आरमध्ये. आता याबद्दल शासन निर्णयही जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना इथे दिलासा मिळणार आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, की तुम्हाला अजून जो आहे ना, हा जुलैचाच हप्ता इथे भेटण्याची शक्यता आहे. कारण की बघा, हे जे ₹1500 तुम्हाला भेटणार आहे, याचं मागचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कारण की जो जी-आर आहे, हा जी-आर फक्त जुलै महिन्याच्याच इथे निघालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याचे जर पैसे आपल्याला भेटायचे असते, तर त्या जी-आरमध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोनही याचा जो आहे ना, इथे उल्लेख स्पष्टपणे इथे केलेला असते, की तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट मध्ये जे पैसे आहे, ते एकत्रित तिथे भेटणार आहे. परंतु त्याबद्दल इथे कुठल्याही प्रकारे तिथे सांगण्यात आलेलं नाही. फक्त जो जी-आर आहे ना, तो इथे काढलेला आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला ₹1500 भेटण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे रक्षाबंधन आहे 28 ऑगस्टला आहे आणि त्याआधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमवण्याची शक्यता इथे आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर तुम्हाला नुसता जुलैचा हप्ता या ठिकाणी भेटू शकतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आधी तुम्हाला जुलैचे ₹1500 या ठिकाणी भेटू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा ऑगस्टचे ₹1500 या ठिकाणी असे भेटू शकतात. असे ₹3000 तुम्हाला एकत्र या ठिकाणी ते भेटू शकतात. फक्त एकत्र म्हणजे डायरेक्टली 3000 न भेटता तुम्हाला 1500 प्लस 1500 असे इथे भेटू शकतात. हे सुद्धा तितकंच इथे महत्त्वाचं आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला 2 हप्त्याचे जे पैसे आहे, हे तुम्हाला इथे भेटणार आहे. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. आता तुम्हाला यावर प्रतिक्रिया तुमच्या इथे कमेंटमध्ये कळवायची आहे, की तुम्हाला काय वाटतं? इथे आपल्याला 2 हप्ते भेटायला पाहिजेत, की 1 हप्ते? ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. दरम्यान फेब्रुवारी 2025 पासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी इथे सुरू करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता नसलेले अर्ज, बँक खाते लिंक नसलेली खाती तसेच ई-के-वाय-सी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांवर इथे कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि पडताळणीनंतर बघा, इथे 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याचा इथे सांगण्यात आलं आहे. परंतु हे जे अर्ज आहे ना, हे डायरेक्टली अपात्र न ठरवता त्यांचा लाभ जो आहे ना, हा तात्पुरता इथे बंद केलेला आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी इथे टेन्शन घ्यायचं कुठलंही कारण नाही. के-वाय-सी पुन्हा सुरू होईल. त्यानंतर तुम्हाला के-वाय-सी करून घ्यायची आणि तुमचा लाभ जो आहे ना, हा पडताळणीनंतर पुन्हा इथे सुरुवात होणार आहे. परंतु एक गोष्ट इथे हायलाइट करण्यासारखी आहे. तुम्ही म्हणता की आम्ही के-वाय-सी केली. आम्ही के-वाय-सी केली म्हणजे ते आमचा जो लाभ आहे तो आम्हाला आता ₹1500 ते सुरळीत भेटेल, पण तसं नसतं. के-वाय-सी केल्यानंतर तुमची पडताळणी इथे सुरू होते आणि ती पडताळणी झाल्यानंतर ते ठरवतात की तुम्ही पात्र आहात की अपात्र. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी असतं. याचे 2 टप्पे असतात. ते 2 टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला जो लाभ आहे, तो इथे व्यवस्थित इथे सुरू होतो.
आता बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण खरंच राज्य सरकारी इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहे का? तर सरकारने यामागे काय सांगितलेलं आहे ते सुद्धा इथे थोडक्यात इथे बघणार आहोत. बघा, या असा दावा इथे करण्यात आलेला मेसेज सुद्धा या ठिकाणी खूप मोठे व्हायरल होतं याच्याबद्दल. तर या प्रबळामुळे बुडून अनेक महिलांनी संबंधित लिंकवर इथे क्लिक करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र या सर्व प्रकरणामध्ये एक मोठी फसवणूक दडलेली आहे. सोशल मीडियावर या मेसेजमुळे एकच खळबळ उडलेली आहे. हा नेमका प्रकार काय आहे आणि यामुळे सुरक्षिततेला कसा धोका निर्माण होतो हे थोडं समजून घ्या. बघा, व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये एक विशिष्ट वेबसाईटची लिंक देण्यात आलेली असते आणि तपासादरम्यान असं आढळलेलं आहे की ज्या फेसबुक पोस्ट किंवा मेसेजमधून ही माहिती पसरवली जात आहे त्यामध्ये एक जॉब्सवाला नावाच्या वेबसाईटवर फॉर्मचा उल्लेख आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फॉर्मचा आणि महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या दूरदूरपर्यंत कोणताही संबंध या ठिकाणी नसल्याचे या ठिकाणी सांगता आले. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ते इलेक्ट्रिक स्कूटर फ्रीमध्ये इथे भेटणार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं नाहीये आणि तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र भेटायला पाहिजेत का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.